नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. राज्यात सुरू असलेल्या वादळी पावसामुळे आतापर्यंत 22,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. राज्यात एकूण 21 जिल्ह्यांमध्ये पिकांचं नुकसान दाखवलं गेलंय. यामध्ये भाजीपाला पिकं, उन्हाळी पिकं आणि फळ पिकांचा समावेश आहे. आतापर्यंत अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक नुकसानग्रस्त क्षेत्र आहे. त्यानंतर जळगाव जिल्हा आणि नंतर नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान आहे. आता जिल्हानिहाय नुकसानीचा अहवाल तयार करण्यात आलाय आणि हा अहवाल राज्य शासनाकडे मदतीसाठी पाठवण्यात आलाय. मग नेमका राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये कोणत्या कोणत्या तालुक्यात आणि कोणत्या पिकांचं नुकसान आहे, तसंच जिल्हानिहाय नुकसानग्रस्त क्षेत्र किती आहे याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. आता सुरुवात करूयात अमरावती जिल्ह्यापासून, कारण अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालंय. यामध्ये अचलपूर, भातुकली, चांदूर बाजार आणि चिखलदरा या 4 तालुक्यांमध्ये पिकांचं नुकसान झालंय. अमरावती जिल्ह्यात मूग, कांदा, ज्वारी, केळी, संत्रा आणि इतर पिकांचं नुकसान झालंय आणि नुकसानग्रस्त क्षेत्र आहे 10,636 हेक्टर. त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये नुकसान आहे. जळगाव जिल्ह्यामधल्या चाळीसगाव, जामनेर, रावेर, भडगाव, एरंडोल, मुक्ताईनगर, धरणगाव, बोदवड, पारोळा, अमळनेर या तालुक्यांमध्ये 4,396 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. मका, ज्वारी, भाजीपाला, बाजरी, कांदा, केळी, पपई, आंबा या पिकांना जळगाव जिल्ह्यामध्ये फटका बसला. त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील नुकसान झालं. नाशिक जिल्ह्यामध्ये 1,734 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. नाशिक जिल्ह्यात बाजरी, मका, डाळिंब, आंबा, कांदा आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झालं. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नुकसान झालं. चंद्रपूर जिल्ह्यात 1,038 हेक्टरवर पिकांना फटका बसला. चंद्रपूर जिल्ह्यात मका, धान आणि फळ पिकांचं नुकसान झालं असं अहवालामध्ये दाखवण्यात आलंय. त्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये नुकसान झालंय. पालघर जिल्ह्यामध्ये नुकसानग्रस्त क्षेत्र हे 796 हेक्टर आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये केळी, जांभूळ, आंबा, भात तसंच चिक्कू पिकाचं नुकसान झालंय असा अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्यात आलाय. त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये 17 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. आंबा पिकांना नुकसान झालंय. त्यानंतर ठाणे जिल्ह्यात 1 हेक्टरवरचं नुकसान झाल्याचं दाखवण्यात आलंय आणि आंबा पिकाचंच नुकसान आहे. आता धुळे जिल्ह्यामध्ये शिरपूर आणि सिंदखेड तालुक्यामध्ये जवळपास 650 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. धुळे जिल्ह्यात बाजरी, मका, कांदा, पपई आणि केळी पिकांचं नुकसान झाल्याचा अहवाल पाठवण्यात आला आहे. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 14 हेक्टरवरचं नुकसान दाखवण्यात आलंय. पपई, भाजीपाला, चिकू, आंबा आणि इतर फळ पिकांचं नुकसान झाल्याचं शासनाचं म्हणणं आहे. नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यामध्ये 28 हेक्टरवरचं नुकसान झालंय. बाजरी, कांदा आणि केळी पिकाचं नुकसान झाल्याचं अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय. जालना जिल्ह्यामध्ये अंबड, मंठा, बदनापूर, परतूर आणि जालना तालुक्यात 1,695 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय आणि नुकसानग्रस्त पिकं आहेत पपई, केळी, बाजरी आणि भाजीपाला पिकं. परभणी जिल्ह्यामधल्या 2 तालुक्यामध्ये नुकसान झाल्याचं सांगितलं जातं. जिंतूर आणि पूर्णा तालुक्यात 41 हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालंय आणि नुकसानग्रस्त पीक केळी दाखवण्यात आलंय, म्हणजे केळी पिकांचं नुकसान झालं. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोताळा, मेहकर, मलकापूर, बुलढाणा, नांदुरा, संग्रामपूर, चिखली आणि खामगाव तालुक्यात 181 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. त्याच्यामध्ये उन्हाळी मूग, उन्हाळी उडीद, मका, पपई, कांदा, भाजीपाला आणि केळी पिकाचं नुकसान झाल्याचं अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद, महागाव, उमरखेड आणि वणी तालुक्यात 178 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. यवतमाळ जिल्ह्यात मूग, भुईमूग, केळी, ज्वारी, पपई आणि भाजीपाला पिकाचं नुकसान झाल्याचं अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलंय. वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम आणि रिसोड या 2 तालुक्यांमध्ये नुकसानग्रस्त क्षेत्र आहे. हे नुकसानग्रस्त क्षेत्र आहे 203 हेक्टर आणि मूग, उडीद, भुईमूग, केळी, आंबा आणि लिंबू पिकाचं नुकसान झाल्याचं या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलंय. वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा आणि सेलू या 2 तालुक्यांमध्ये 23 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. तीळ, भाजीपाला, संत्रा, केळी आणि पपई तसंच इतर पिकांचं नुकसान झाल्याचं वर्धा जिल्ह्यामध्ये स्पष्ट करण्यात आलंय. नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक, सावनेर, मौदा या तालुक्यांमध्ये 42 हेक्टरवरील भात, संत्रा, मोसंबी आणि भाजीपाला पिकाला फटका बसलाय. त्यासोबतच भंडारा जिल्ह्यात पवनी, साकोली आणि मोहाडी या तालुक्यांमध्ये 75 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचं प्राथमिक अहवालात म्हटलंय. भात आणि फळपिकांना नुकसान झालंय. गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदिया, मोरगाव, मोरअर्जुनी, देवरी, आमगाव, सालेकसा या तालुक्यामध्ये 143 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. भाजीपाला आणि फळपिकांना फटका बसल्याचं प्राथमिक अंदाजामध्ये स्पष्ट करण्यात आलंय. गडचिरोली जिल्ह्यामध्ये आरमोरी आणि अहेरी तालुक्यामध्ये 342 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. भात, मका, आंबा आणि इतर पिकांचं नुकसान झाल्याचं या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलंय. आता हा जो अहवाल आहे हा 13 मे पर्यंत नुकसान झालेल्या पिकांचा आहे, म्हणजे 1 मे ते 13 मे या 13 दिवसांमध्ये ज्या पिकांचं नुकसान झालंय त्या पिकांचा हा अहवाल आहे. म्हणजे
या 13 ते 14 दिवसांमध्ये जेवढ्या हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय त्याचा अहवाल तयार करण्यात आलाय आणि हा अहवाल राज्य शासनाकडे मदतीसाठी पाठवण्यात आलाय। आता राज्य शासन या अहवालावरती कधी निर्णय घेणार आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी देणार हे पुढच्या काळात आपल्याला कळेलच। परंतु अजूनही राज्यामध्ये वादळी पावसाचं वातावरण आहे। पुढचे आणखीन काही दिवस राज्यात वादळी पाऊस दणका देईल असा अंदाज आहे। हवामान विभागाने देखील तसा अंदाज व्यक्त केलाय। शेतकऱ्यांना या पुढच्या काळामध्ये अजून नुकसानीला सामोरं जावं लागू शकतं असं सध्याच्या वातावरणावरून दिसून येत आहे। जर आपल्या पिकाचं नुकसान होत असेल तर कृषी विभागाला याबाबतची सूचना द्यावी आणि कृषी विभागानं तसंच महसूल विभागानं पंचनामे केल्यानंतर आपल्या नुकसानीचा समावेश देखील अहवालामध्ये केला जाईल आणि राज्य शासनाकडून आपल्याला नुकसानीपोटी मदत मिळेल। आता एकंदरीतच आपल्या भागामध्ये पिकांचं नुकसान होतंय का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं, शासनाचे निर्णय याविषयी माहिती घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।